आमच्या घरात नवीन पाहुणा आलेला आहे। हॅलो, गुड मॉर्निंग। कसे आहात सर्व? माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आहे माझ्या मुलीचा 3रा वाढदिवस आणि तिच्या वाढदिवसानिमित्त आजच्या दिवसात जे काही होणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार। दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून आम्ही धारावी देवीच्या दर्शनास गेलो। आई धारावी आमची आगरी कोळ्यांची माय माऊली, जिच्या आशीर्वादाने सर्व कामे व्यवस्थित पार पडतात। आता आपण पोहोचलेलो आहोत धारावी देवी मंदिराजवळ। इथे देवीला अर्पण करण्यासाठी हार, ओटीचे सर्व साहित्य मिळते। इथे दर महाशिवरात्रीला जत्रा भरते, तर तो व्लॉग पण येईल अपकमिंग व्हिडिओजमध्ये। इथे मंदिराचं काम सुरू आहे। देवीच्या मंदिराजवळ खूप आधीपासूनच एक दत्तांचे मंदिर आहे, ज्याचे बांधकाम नुकतेच झाले आहे। मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर थोड्याच अंतरावर असणाऱ्या वेलंकणी बीचवर आम्ही गेलो। इथे काही असू शकतं, दगड, काचा आणि सोबतच शिंपले। ह्या शिंपल्यांना इतकी धार असते की यावर तुम्ही जर चुकूनही पाय ठेवाल ना तर तुमचा पाय कापण्याची शक्यता आहे। वाढदिवस म्हटलं तर सजावट ही येतेच, बरोबर ना? म्हणून आम्ही सजावटीचं साहित्य घेण्यासाठी दुकानात गेलो। तिथूनच आम्ही थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या। या आमच्या 2 डेकोरेशन करणाऱ्या लेडीज आहेत, त्यांना आम्ही पर्सनली बोलवलेलं आहे डेकोरेशन करण्यासाठी। ऑर्डर असेल तर सांगू शकता काय? छान आहे। आमच्या घरात नवीन पाहुणा आलेला आहे। आमची छोटीशी मुलगी आलेली आहे पहिल्यांदाच। तर आज माझ्या मुलीचा 3रा वाढदिवस आहे, तर तिच्या वाढदिवसानिमित्त आज इथे बर्थडे सेलिब्रेशन चाललेलं आहे आणि माझी पूर्ण भोईर भवन फॅमिली इथे आलेली आहे आणि माझ्या माहेरची माझे मम्मी पप्पा सर्व इथे आलेले आहेत तिच्या सेलिब्रेशनसाठी, तिला शुभ आशीर्वाद देण्यासाठी। ही आमची छोटीशी परी पहिल्यांदाच आलेली आहे। ही आमची भोईर भवन फॅमिली मधली सगळी महिला मंडळ आहे। या आमच्या आत्या आहेत, त्यांना खूप आवड आहे मजा करण्याची आणि या दुबई रिटर्न आहेत।
ही आहे माझी मोठी फॅमिली, जी एन्जॉयमेंटमध्ये नंबर 1 आहे. आणि ज्या फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर्स इतके मजेशीर आणि गमतीदार असतील तर त्या फॅमिलीमध्ये एकही दिवस सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. तर असा सेलिब्रेट झाला माझ्या मुलीचा वाढदिवस. व्हिडिओ आवडल्यास